श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 31 मेला आहे अधिक महिन्याची पौर्णिमा. अधिक महिना सुरू झालेला आहे आणि अधिक महिन्यातील पौर्णिमा ही खूप महत्त्वाची आहे. अधिक पौर्णिमेला तब्बल 3 वर्षांनी अशी सुवर्णसंधी मिळते, ज्यावेळी अगदी श्रद्धेनं केलेलं छोटे उपायसुद्धा धनलक्ष्मीची कृपा मिळवून देतात. पण या दिवशी नेमकं काय करावं, कोणते उपाय शुभ मानले जातात आणि कोणत्या चुका टाळणं खूप महत्त्वाचं असतं, तर त्याच्याच विषयीची माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे 31 मेला आहे अधिक महिन्यातील पौर्णिमा. तर अनेक लोक अधिक पौर्णिमेच्या रात्री तुळशीपुढे दिवा लावतात, चंद्राला अर्घ्य देतात आणि लक्ष्मीनारायणाचं नामस्मरण करतात. कारण अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळं या काळात केलेली पूजा, जप आणि दीपदान हा अधिक फलदायी मानलं जातं. तर बघा, या महिन्यात आपल्याला पौर्णिमेला काही उपाय करायचे आहे. तर धनलक्ष्मीच्या कृपेसाठी अधिक पौर्णिमेला कोणते 5 उपाय करावेत आणि घरात सुखसमृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी या दिवशी टाळाव्यात, तर तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. अधिक पौर्णिमेचं संपूर्ण धार्मिक महत्त्व आणि या दिवशी करायच्या खास गोष्टी. अधिक पौर्णिमा या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणून या दिवशी आवर्जून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. पण ती कशी करावी, तर अधिक मास हा पुरुषोत्तम मास असल्यामुळे या काळात केलेली लक्ष्मीनारायणाची पूजा ही विशेष फलदायी आहे. तर धार्मिक श्रद्धेनुसार या पूजेमुळे घरात सुखसमृद्धी, मानसिक शांतता आणि धनलाभासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यासाठी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि शक्यतो या दिवशी पिवळी किंवा पांढरी वस्त्र परिधान करावी. देवघर स्वच्छ करून रांगोळी काढावी. देवघरात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रतिमा असेल किंवा बघा तुमच्याकडं मूर्ती असेल तर ती एका चौरंगावर स्थापित करावी आणि त्यांची विशेष करून पूजा करावी. त्याचबरोबर गाईच्या तुपाचा दिवा देखील लावावा. शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. त्याचबरोबर अगरबत्ती आणि फुले अर्पण करावी. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे विष्णूंना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावं. लक्ष्मी मातेला कमळ किंवा पांढरी फुलं वाहावीत. शांतपणाने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण नक्की करावं. शक्य असेल तर 108 वेळा मंत्र जप करावा. त्यानंतर नैवेद्यामध्ये खीर, पंचामृत किंवा साखरेचा प्रसाद दाखवावा. जे काही तुम्ही गोड बनवलेलं आहे ते देखील तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आणि त्यानंतर तो प्रसाद कुटुंबातील सदस्यांना वाटावा. धार्मिक मान्यतेनुसार या पूजेमुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते, सुख समृद्धी वाढते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष करून कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते आणि ही अधिक पटींची फलदायी मानली जाते. तर पूजेनंतर संध्याकाळीसुद्धा तुळशीपुढे दीपदान नक्की करावं. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना यथाशक्ती अन्नदान करावं. पूजा करताना राग, वादविवाद, भांडणं आणि नकारात्मक बोलणं टाळावं. आता पौर्णिमा म्हटलं की देवी लक्ष्मीचं पूजनही आलं. तर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विशेष मंत्राचा जपसुद्धा करावा. अधिक पौर्णिमेला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुळशीपुढे तुपाचा दिवा आवर्जून लावावा. अधिक पौर्णिमेच्या रात्री तुळशीपुढे किंवा देवघरात गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच धार्मिक मान्यतेनुसार तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे आणि
दीप म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. मग तुळशीपुढे दिवा कसा लावावा? तर संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. तुळशीपुढे छोटी का होईना रांगोळी काढावी. गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे लक्ष्मी कृपा वाढते असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो. चंद्र मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे चंद्राला या दिवशी अर्घ्य द्यावं आणि अर्घ्य दिल्यानं मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता वाढते असंही म्हटलं जातं. अर्घ्य कसं द्यावं? तर तांब्याचा किंवा चांदीच्या भांड्यात पाणी घ्या. त्यात थोड्याशा अक्षता, पांढरी फुलं टाकावी. चंद्रदर्शन करून अर्घ्य अर्पण करावं. अर्घ्य देताना तुम्ही कुठलाही तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल तर तो तुम्ही म्हणू शकता किंवा ओम चंद्राय नमः, ओम चंद्राय नमः हा अगदी साधा मंत्र आहे. या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता. यामुळे चंद्रदोष कमी होतो. मनातील अस्थिरता जी आहे तर ती कमी होते. घरात शांतता निर्माण होते. त्याचबरोबर तुमच्या घरात अशांती असेल, वातावरण नकारात्मक असेल तर ते देखील दूर होण्यास नक्कीच मदत मिळते. तर बघा, तिसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही करू शकता हा उपाय धनस्थैर्यासाठी अत्यंत फलदायी मानला गेला आहे. तर हा उपाय कसा करावा? तर बघा, एक लाल कपडा घ्या. तो स्वच्छ असावा. त्यात थोडेसे तांदूळ म्हणजेच अक्षता ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे आणि चांदीचं किंवा तांब्याचं नाणं ठेवावं. त्याची एक पोटली तयार करावी आणि ही पोटली बघा त्याची पूजा करून, पूजा कशी करायची तर हळद कुंकू लावून नंतर ती पोटली तिजोरीत किंवा पैसे जिथे तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. यावेळी लक्ष्मी मंत्राचाही जप आवर्जून करावा. हा उपाय पैसा टिकून राहण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे अनावश्यक जो अति खर्च आहे तर तो सुद्धा कमी होण्यास मदत होते. आर्थिक स्थैर्य वाढतं. त्याचबरोबर आणखी एक उपाय तुम्ही या दिवशी करू शकता. ते म्हणजे 5 कवड्या किंवा 5 गोमती चक्रांचा उपाय. यासाठी काय करायचं तर 5 कवड्या किंवा गोमती चक्र जे आहेत ते 5 घ्यायची. त्यावर हळद कुंकू, अक्षता आणि फुलं व्हावीत. दिवा लावून पूजा करावी आणि ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर हे सुद्धा लाल कपड्यात बांधून तुम्ही तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी धनस्थानी ठेवावं. यामुळे घरातील धनप्रवाह वाढण्यासाठी मदत मिळते. लक्ष्मी कृपा प्राप्त होते. तर बघा, एवढंच नाही तर आर्थिक अडथळे जे आहेत तर ते कमी होण्यास देखील मदत मिळते. तर शास्त्रानुसार माता लक्ष्मी ही स्वच्छ आणि सकारात्मक वातावरणात वास्तव्य करते. म्हणून या दिवशी घर पूर्ण स्वच्छ ठेवावं. देवघर स्वच्छ करून फुलं वाहावीत. वादविवाद, भांडणं टाळावीत. अपशब्द बोलू नये. सात्विक वातावरण ठेवावं आणि शक्यतो मांसाहार आणि मद्यपान या दिवशी टाळावं. ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते, मानसिक समाधान मिळतं, कुटुंबात सौख्य आणि शांतता टिकून राहते. शक्य असल्यास या दिवशी आपण सत्यनारायण पूजा करू शकता. तुळशीपुढे दीपदानसुद्धा करू शकता. त्याचबरोबर या दिवशी झोपण्यापूर्वी लक्ष्मीनारायणाचं नामस्मरणसुद्धा तुम्ही करू शकता. या दिवशी यथाशक्ती गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास अधिक पटींनी पुण्य प्राप्त होतं असंही म्हटलं जातं. तर या दिवशी सत्यनारायण कसं करावं, दीपप्रदान कसं करावं तर याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच येईल. तोही तुम्ही पाहू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.